वाईड अँगल म्हणतात त्याला. टेंबुळा दिसते जरा ते. कसं असतं ते? मी याच्यात असते का नाही? असते ना. याच्यात जाऊ पहिले. हा, एवढी मोठी जागा पोलीस झाली डायरेक्ट. करोना काळात बांधलेलं होते. दवाखाना काही चालला आणि बंद पडला. आता इथं क्वारंटाईन केली होती माणसाला, भरपूर माणसं क्वारंटाईन केली. आजूबाजूचे लोक म्हणतात ना, संध्याकाळी चिरकण्याचे आवाज येतात. लय जणांना जीव सोडून गेलेला नाही, सत्य परिस्थिती. हो ना मग. शपथ सांगतोय, लय जणांना आपल्या गावातले माणसं इथं ॲडमिट होते. जवळपास हिंगोलीतून बाहेर काढून दिले ते सिद्धेश्वर हेच. चल मदत चल, नवा दवाखाना डायरेक्ट बंद पडला. पाहू आपण. बे वाटले नाही ना रे, मी हे सांग. चल बापू, उजेड आहे की रे. बरं झालं सकाळी आलो आपण, संध्याकाळी आल्यावर तर काय खरंच नव्हतं. बेड इकडं हे भैमुगाच्या शेंगा रे, भैमुगाच्या शेंगा येतात. किती प्रॉब्लेम, किती मेहनत लागते रे, किती पैसे लागते हे करायसाठी. इकडचं फॅन बी केली तुझा दमाणार भाई. अरे इकडं त्या दिवशी आलतो, त्या दिवशी भेवट लागलो मला. मी एकला येऊन पळून गेलो इथून. गाद्या किती चल समोर. नाही रे, काय भेव. चल आला किती सांगे रे, धरण माही मुडकत नाही. उलटे उद्घाटनही झालं नाही बाबा. हे कसं काय लागलं रे, मधातून लागलेला असेल रे ती. लागलं. कचकन उघडू नाही कोणा. अरे काय बेड आहेत की रे तशाला, तसे एखाद्या सरकारी दवाखान्यात न्यायचे टाकायचे. काऊन एवढा असा दवाखाना बंद पडला रे? काय माहिती. हे क्वारंटाईनमध्ये बनवला गेलेला होता आणि त्याच्यानंतर काही म्हणजे एक्झाम नाही. तू मला सांग, एक मिनिट ऐक. हे पुराणं असल्यावर तर ठीक आहे, पण एवढी नवी आले गेल्या वर्षी. अरे नाही ना, मग मी सांगायला तुला याच्या पाठीमागचं कारण. 1 ते 1.5 वर्ष झालं, पण किती पुराणं काच फोडले हे. अरे हो, तर मी तुला कारण सांगायलो ना. ते एक माणूस काय म्हणे मला माहिती आहे का, या दवाखान्यात रात्री टायमाला म्हणजे समजा जास्त जर आता आजूबाजूला भिजवणीचे रानं आहेत ना, तर जेव्हा भिजवाय जर आलं ना कोणी, तर या टायमाला कव्हा इथं असं चिरकण्याची आवाज येतात. हो ना, म्हणून तर आलो मी तिथं. सरळ समोरच्या बिल्डिंगमध्ये चाल. हां, खाली खिळे येतात, खिळे पुढे पाहायला. असं नको करू रे, तुला हल्लंय काल मी. एका दिवशी त्या दिवशी आलतो मी. अंडी घेऊन आलो रे बाबा. अरे काय होत नाही रे भाई, त्या दिवशी आलो ना मी. त्या दिवशी दुबा होतो या जागेवर. अरे इकडचा आहे रे, इकडचा आहे, इकडून आलतो रे आपण. अरे हो रे, अरे बाहेर रे. एका दिवशी ऐक की, त्या दिवशी मी इथं आलतो शूट करण्यासाठी एकला, आणि इकडून असा लय भयानक आणि विचित्र आवाज येऊ लागला. मी इथूनच करून याच्या इकडे नाही येऊ शकलो, मी इथून इकडे करून गेलो. मी असा घुरट कसा आवाज असतो, घुर. नाही ना, ते काच त्याला चाल म्हणलं की भाई ते लय ते म्हणते नको 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 म्हणते. अरे हो ना, काय मजा करायला काय तुला. चल ही एवढी एक इकडची बिल्डिंग पाहू आणि इकडे जाऊ. नको रे, तिकडे नको बापू. अरे ती शेळ्या वाटायला तरी तिकडे, इकडे वाटत नाही. ते वाटायला रे, तू उगाच हे करायला. एवढं तुला सांगितलं तू काही कुठे नाही करायला. अरे बापू इकडे काय थांबणार रे.
नाही खिडकी वाटते. चल. अरे मग हा विचारतो होता संध्याकाळी यायचा, मला पण इथं दिवसाच माझ्या डोसक्यातून मुंगे निघाले आता. संध्याकाळी म्हणल्यावर काय अवघड आहे. तू येत नाही, कोणी येत नाही संध्याकाळी. सुग्याच्या खिडकीत काय रे? माहिती झूम करू बापू. काय येतील बाबा. आरती खोपा आहे वाटते रे. खोप्याचं नाही ते खोपा आहे रे. मला असं पळायला वाटलं इकडं. काही म्हणू कर चाल. नाही खरंच वाटत. चाली एवढी बिल्डिंग हे करा इथून इतक्यात याचं पळून जायचं म्हणजे का मजाक लावली का माहीत. अबे किती डेंजर दिसायला बघ. थांबणार आहे. अरे पोस्टमॉर्टमची रूम आहे पुन्हा. तिकडे हे पोस्टमॉर्टमची ती बी पाहायची आपल्याला जाऊन तिकडं. विवाद आहे रे, माझ्या विवाद आहे. इकून चल. पोलीस जात नसेल बघायचं. उघड दरवाजा उघड चल. रानात बांधणार आहे ते. हो उघड. तू काय लावायला नाही तर तिकून चाल. त्या याच्यातून चाल. तिकून जाऊ इकडे जाऊ इकडून इकडे वापस येऊ. बाहेर निघून जाऊ पटकर जाऊ. अरे इकडे हे इकडे चल. इथून जा. हां चल. अरे बापू. झाडात बिडा घालायला. अरे वारं रे ते खिडकी ते रे त्याच्यामुळे हालायला वर. जसं एखादा माणूस झाड लावून पाहायला असं वरून. चाल रे भाई. येऊ नको तुम्हाला रे तुम्हाला काय जाळं पडायला रे अंगावर. लोखंड गंजलंय. हे काय हे खूप शेळ्या आल्या काय इकडे बी अपार्टमेंटच आहेत की बे. ते मशीन नाही ती चाक आहे. काउंट केलं तिथे. ते काय काय प्लॅनच काय वेगळं आहे काय कळालंच नाही काय नाही. खरंच काय ना एवढा किचन मोठा झालेला तर मग म्हातारे खुशी बाथरूम आहे तिकडं. सगळं शांत दिसले. चाल बरं चाल. पण ते सगळं काय सगळ्या गोष्ट ते विचार केली का. एवढ्या मोठ्या दवाखान्याच्या पद्धत काचा फुटले का कंप्लेंट शांत किचन मोठी थांब रे बाबा. थांब रे काहीतरी ऐकून थांब बरं सेकंड. इकडे माझ्या नव्हतं चाल ना रे. इकडचं सगळं उघडच आहे. सगळं हे गल्लाटून गेलं की रे. चल बरी चल. कुलप पण पाहिजे ते. काय नाही घ्यायचं चाल. मर्द आहे ना तू. आहे बाबा मोठं पण एक सगळं सुनसान झालं निळाच्या. किती खर्च लावलाय. कोणाचा दवाखाना हवाय. सरकार हे रे. अरे बापरे. याला भेटत नाही ते. या झाडाला हे कसं होणार माहिती का. बहुतेक असं आहे हे नाही इथं ते त्या पलीकडच्या खिडकीमध्ये असायला पाहिजे बहुतेक. बरं काय माणूस बसल्यावर नाही वाटलं. चल दुसऱ्या रूममध्ये चल. अरे चाल रे कशाला हात लावू नको रे माय मी. बापा 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 हे काय बी. रक्त आहे रक्त. शपथ आहे रक्त. तिकडं इकडं आहे. बरं भाई हे काय हे 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 ते याच्यावर बाबा बाहेर ठीक आहे काय जमाना नाही. हे काय रे
समजा कुत्रे येतो हे काय हे पंचपाई काय ते हे बाई इकडं अडवून नको. 1 2 3 अरे पंजे इथं घे ना हे पण हे पंजे येत नाही. अरे काचे असतील हे पाय की रे खाली बी त्याचं तसंच इकडे खाली बी हे पाय खाली पण तसंच आहे याच्यात असे रगत बी ते काल मुंबई येणार आहे इकडं पण हे चलतोय बघ. लवकर चाल पलीकडे विजिट म्हणून जाऊ. अरे एवढा आता चाल की काय तुला इथून कशासाठी आणले खोल अरे चम्माची खरंच भी वाटलं काय याला आहे का रे माझ्या पोटात शिलाई गेली रे काय पडलं असं पाहू दे की चाल की इकडे कोण राहिला काय पात्रवाड्याने मित्राच्या गेली गेला तो चल ऐकलं हो का तिकडे का चालला रे बाई हा नको आता पुढं चाल की एवढंच राहिलं जरसं झालं मग एवढं झालं की झालं आपलं तो लहान आहे का आपण खर्च हे डाग आहेत रे हा रक्ताची लाग नाही रे हा रक्त आहे दादा रे अरे एवढे मोठमोठे दरवाजे एवढे कपाट चक्र याला ते पाहिजे कसं दिसायले जसं की उभं राहून कोणी पाहिले आपल्याकडे तेव्हा तसा म्हण नको रे व्यवहार तसा म्हण नको रे बाई हे मगाशी आपल्याला दिसू लागलं ते काय होतं रे कुठं होतं नाही रे हे नव्हतं रे इकडच्या रूममध्ये होतं रे खडोळीचं घर आहे अरे काढ नको काढ नको काढ नको थांब रे व्यवहार रे बाबा आज तिथून वाकून पाहिल्यावर झालं रे नाही रे हो रे देवाचे होतं एवढा इकडून पाहिजे तिकडं मी तेव्हा ते किचन ओटा आहे रे ते किचन ओट्याचा क्रॉस आहे रे ते तिकडला खाऊन पिडू घालायला मारायच्या मागेच काय तू चालू रे नको रे नको आता हा मी नाही चाल लवकर चल चल नको